येतात का? आज तुळशीचं लग्न सारखा एक चांगला दिवस सण आहेच, तरी देखील एवढी लोक भर दुपारची माझ्यासाठी का आलेत? बरं, मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केले का? केले का रे बाबानो? काय कोणाला पैसे देऊन आणले का? नाही. पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो, तिकडे विजय पक्का असतो आणि आजचा विजय नक्की आहे इकडे. कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा. मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक, अक्षरशः अंगावरती काटा आला. मी नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत, तुम्हाला कल्पना, मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही. तो काळ झरकन माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. एक एक हत्यासत्र सुरू होतं. मग सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय करणार, काय ही गुंडागर्दी एवढी मातले कोणीतरी आहे की नाही. आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना, सत्वरी भुवरी ये, तसं देवीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायेमध्ये होतं ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले. दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला. का झाला, कसा झाला, तुम्हाला कल्पना आहे. पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय. एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो की अरे काय आता हरलो, पुढे काय. पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही. दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हटलं विनायक काय करतायत? ते बोलले साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते. मग त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये. ही अशी माणसं जीवाला जीव देणारी, यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणाऱ्याने देणार?